तर त्यासाठी 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत. आता आपण याचे साल काढून घेऊयात. तर बाजारामध्ये साधारणतः 500 ते 1000 रुपयेपर्यंत मिळणारी मिठाई घरच्या घरी आज आपण स्वस्तात बनवणार आहोत. आणि विशेष म्हणजे साखर गूळ न वापरता शुगर फ्री अशी ही आपली मिठाई असणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने हे जे साल आहे ते मी आता काढून घेते. पूर्णपणे याची सालं काढून घ्यायची आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर हे पहा, याची सालं मी काढून घेतलेली आहेत. आता हे एका मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम बारीक असं हे आपण वाटून घेतलेलं आहे. यामध्ये आता घालायचं आहे खजूर. याचे जे काही बिया आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत. तर इथे 1 वाटी खजूर घेतलेला आहे. त्यानंतर कोको पावडर 2 चमचे यामध्ये घालायचं आहे. याने छान असा चॉकलेटी फ्लेवर येईल. तर आता आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, कदाचित तुमचं हे मिश्रण कोरडं होण्याची पण शक्यता असते, कारण काही वेळेला खजूर हे थोडेसे कोरडे असतात. इथे थोडे माझे ओलसर असे खजूर आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने हे मिश्रण एकसंध होऊन आलेलं आहे. जर तुमचं मिश्रण इथे कोरडं होत असेल तर तुम्ही 1 चमचा तूप किंवा थोडंसं दूध 1 चमचा 2 चमचे घालू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला आवडेल तसे तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता. मनुके असतील, काजू, बदाम बारीक असे कट करून यामध्ये तुम्ही घालू शकता. तर आपल्याला आता या मिश्रणाच्या अशा पद्धतीने मीडियम साईजचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. याच्यापेक्षा थोडेसे छोटेसुद्धा तुम्ही हे बॉल्स तयार करून घेऊ शकता. तर आता सगळ्या मिश्रणाचे अशाच पद्धतीने बॉल्स तयार करून घेऊयात. वाटल्यास तुम्ही याची वडीसुद्धा बनवू शकता या मिश्रणाची. तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे पहा, अशाच पद्धतीने सगळे मी बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. तर साधारणतः जे आपलं तयार केलेलं मिश्रण आहे त्यामध्ये मीडियम साईजचे 10 बॉल्स तयार झालेले आहेत. तर आता त्यानंतर हे मी डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. डबल बॉइलिंग करून घ्यायचं आहे. तर इथे आता डबल बॉइलिंग मेथडने जे चॉकलेट आहे ते मेल्ट कसं करून घ्यायचं काही जणांना माहीत असेल किंवा काही जणांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. तर एका बाउलमध्ये आपल्याला डार्क चॉकलेट कट करून त्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, ते उकळून घ्यायचं. त्यामध्ये हा बाउल ठेवून द्यायचा आहे वर. आणि मग एक 3 ते 4 मिनटं आपल्याला हे त्या पाण्यामध्ये उकळतं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे छान असं आपलं जे काही चॉकलेट आहे ते मेल्ट होतं. इथे तुम्ही डार्क चॉकलेटच्या ऐवजी डेअरी मिल्कची कॅडबरी किंवा जी गोड कॅडबरी मिळते तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला शुगर फ्री जर मिठाई बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. तर आता हे जे बॉल्स आहेत ते आपल्याला या चॉकलेटमध्ये डिप करून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने आता प्लेटवर ठेवून द्यायचे आहेत. तर आता सगळे बॉल्स अशा पद्धतीने मी डिप करून घेतलेले आहेत. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स जे असतात बारीक कट केलेले ते यावर तुम्ही घालू शकता. मस्त असे छान लूक येतो. हे पहा, अशा पद्धतीने थोडे थोडे आपण आता ड्रायफ्रूट्स यावर ठेवून देऊयात. अगदी स्वस्तात मस्त घरच्या घरी तुम्ही बाहेर 500 ते 1000पर्यंत मिळणारी मिठाई बनवू शकता. आणि अगदी 1 वाटी फुटाण्यापासून आपले इथे 10 बॉल्स आरामात तयार होतात. तुम्ही इथे पाहिलं असेल. तर आता आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे एक 10 ते 15 मिनटासाठी. हे पहा, एक 10 ते 15 मिनटानंतर मस्त आपले हे जे बॉल्स आहेत ते फ्रीज होतात आणि छान असं इथे आपलं चॉकलेट तयार होतं. तर अगदी स्वस्तात मस्त घरच्या घरी आणि तेही शुगर फ्री चॉकलेट तयार होतं. बाहेर जर तुम्ही अशा पद्धतीने घ्यायला गेलात तर 500 ते 1000 रुपयेमध्ये बाहेर मिळणारी मिठाई घरच्या घरीही तुम्ही स्वस्तात बनवू शकता. शिवाय आपण ही फुटाण्यापासून बनवलेली आहे त्यामुळे हाय प्रोटीन आहे. यामध्ये साखर गूळ वापरलेला नाही आहे, त्यामुळे शुगर फ्री आहे. त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही मिठाई लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही तुम्ही देऊ शकता आणि स्वतःहून काहीतरी बनवण्याचा आनंदच वेगळा असतो. बाहेरचं भेसळयुक्त खाण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी आणि पौष्टिक पद्धतीने बनवलेली ही मिठाई नक्कीच फायदेशीर ठरते. सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे अशा पद्धतीने नक्की तुम्ही मिठाई घरी बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा.
वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका.